उमेदवारांचा परिचय करून दिला भोसले साहेब यांनी. धन्यवाद. यानंतर भुदरगड राधानगरीची मुलुक मैदान तोफ आदरणीय आमदार प्रकाश आबिटकर साहेब. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार सभेसाठी आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री, आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, या कार्यक्रमाचे या सभेचे निमंत्रक आम्हा सर्वांचेच नेते या जिल्ह्याचे लोकलाडके खासदार आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रचार सभेच्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे राज्यसभेचे खासदार, आपणा सर्वांचे दुसरे प्रमुख नेते आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब, ज्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनंतर निश्चितपणाने बिद्री कारखान्याच्या परिवर्तनामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा निश्चित सभासद निश्चय करतात, ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय विक्रमसिंह राजे घाडगे साहेबांचे चिरंजीव आदरणीय समरजित सिंग राजे घाडगे साहेब, आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या पॅनेलचे प्रमुख आदरणीय वाय पाटील साहेब, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, अनेक वर्ष या सगळ्या राजकारण समाजकारणामध्ये मुरगुड जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आदरणीय रणजितदादा पाटील साहेब, बिद्री साखर कारखाना म्हटलं की ज्यांचं नाव नेहमी त्याच्याबरोबरच कारखान्याबरोबर येते ते दुसरे या तालुक्याचे प्रमुख नेते आदरणीय बाबासाहेब इंदुराव पाटील साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय अमल महाडिक साहेब, सन्मान्य भूषणदादा पाटील, आर.डी. पाटील साहेब, सन्मान्य अविनाश पाटील साहेब, सत्यजित पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, या विराट अशा सभेसाठी उपस्थित असणारे तमाम मुरगुड परिसरातील सर्व उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मी नेहमी तक्रार करायचो आदरणीय संजय दादांकडे की आम्हा सगळ्यांच्या अंगात बिद्री येते पण कागलवाल्यांच्या अंगात काय बिद्री येत नव्हती, पण आज मात्र त्या सगळ्याच प्रश्न सुटला, कोडं सुटलं म्हणायला काय हरकत नाही. बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि त्या सगळ्या निवडणुकीमध्ये एका बाजूला लय भारीची टिमकी वाजवणारे चेअरमन साहेब होते आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय जाधव गुरुजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्याचा पर्दाफाश करून वस्तुस्थिती आणि वास्तविकता दाखवता ज्या पद्धतीने या चेअरमन साहेबांनी आम्हा सगळ्यांची आर्थिक लूट केली, या कारखान्याची लूट केली आणि फक्त आपलं घर भरलं, या सगळ्याचा हिशोब ज्यावेळेला मी मांडायला लागलो, तो हिशोब मांडता लोकांच्या मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न पडला, आमदार प्रकाश आंबेडकरचं डोकं फिरले काय, एवढं सगळं चांगलं चाललंय आणि मुद्दाम राजकारणासाठी चांगल्या कारखान्याचं नुकसान करतोय काय. आणि मग नंतर ज्या वेळेला आम्ही सगळ्या एकापेक्षा एक सगळ्या ज्या वस्तुस्थिती मांडायला लागलो, त्यानंतर मात्र आज तेच सभासद प्रत्येक वेळेला विचारायला लागलेत की FRP पेक्षा पैसे जे कोजनचे आम्हाला मिळतात ते पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत. मोलॅसिसची खरेदी विक्री जी होते ती पलीकडच्या मुश्रीफ कारखान्यालाच का होते, पलीकडच्या बाजूला चिठ्ठ्यांचा जो काय सगळा सावळा गोंधळ होतोय, चिठ्ठ्यांच्या माध्यमातून 200 चिठ्ठ्या मुलांना, 200 चिठ्ठ्यांचे पगार मुलांना आणि 250 चिठ्ठ्यांचे पगार शिपेकर कुठल्या घरात घेऊन जातात, या सगळ्याचा उलगडा ज्या वेळेला आम्ही करायला लागलो त्यावेळेला मात्र सभासद पेटून उठला, परिवर्तन झालंच पाहिजे, खोडवं काढानी लावण करा, की अशी पूर्वीची म्हण 2005ला झाली होती, ती ज्याचा उल्लेख आदरणीय वाय पाटील साहेबांनी केला की निडवं काढा आणि लावण करा असं म्हणण्याची वेळ आली. या कागल तालुक्याला एक इतिहास आहे, या कागल तालुक्याच्या राजकारणाची एक वेगळी प्रथा आणि परंपरा आहे, त्या सगळ्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे बिद्री सहकारी साखर कारखाना आहे. आमची तक्रार आहे राजेसाहेब तुमच्यावरती, आमची तक्रार आहे आदरणीय संजय दादांच्यावरती, आमची तक्रार आहे सन्मान्य मुश्रीफ साहेबांच्यावरती आणि संजय बाबांच्यावरती सुद्धा, तुमचे कारखाने झाल्यामुळे बिद्रीला तुम्ही सगळेजण जरा दुर्लक्षितच करायला. पूर्वीच्या काळात राजेसाहेब मंडलिक साहेब असताना या बिद्री कारखान्यावरती 4 तालुक्याचं राजकारण व्हायचं.
नवीन राजकारणाची समीकरण व्हायची, वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय संदर्भ सुद्धा बदलायचे, ते सगळेच्या सगळे फक्त बिद्री कारखान्यावरती बदलायचे. आता परत 2005ची पुनरावृत्ती करण्यासाठी आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब आणि आदरणीय राजे साहेबांचे चिरंजीव समरजित सिंग राजेश गाडगे साहेबांनी जो काही निर्णय घेतला, त्यामुळे निश्चितपणानं बिद्रीमधलं परिवर्तन अटळ आहे. लोकांच्या मनातलं नवीन परिवर्तनाचं पॅनेल येणार आहे, पण त्याबरोबर जे काय राजकारण समाजकारण घडणार आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. लय भारीची टिमकी वाजवून ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा अतिरेक केला, कोजनमधला 96 कोटीचा फायदा, दरवर्षी 20 कोटी 25 कोटी 15 कोटी 16 कोटी फायदा होतोय. त्या सगळ्याच्या सगळ्या फायद्या इतकाच तंतोतंत पलीकडच्या बाजूला तोटा होतोय कारखान्याला. म्हणजे रक्कम सुद्धा बदलत नाही. एखादी चांगली डेअरी चालली तर 2 लाख 3 लाख 4 लाखाचा फायदा होतोय, परंतु 400-450 कोटीचा टर्नओव्हर केल्यानंतर सुद्धा कारखान्याला फक्त 2 लाख रुपयाचा नफा होतोय. ह्या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती बघितल्यानंतर एक फॅब्रिकेटेड बॅलन्स शीट ज्याला म्हणू आपण, एक चुकीच्या पद्धतीनं जो नफा लोकांना द्यायला पाहिजे तो मुरवण्याचं काम जे महापाप या चेअरमन साहेबांनी केलंय, त्याचं उत्तर उद्याच्या 3 तारखेला आपण सगळ्यांनी देऊया. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे असं म्हणायला पाहिजे. तत्कालीन काळामध्ये प्रशासक अरुण काकडे होते आणि अरुण काकडेंच्या बरोबर जे 3 प्रशासक होते ते सगळेच्या सगळे आमच्या पॅनेलचे उमेदवार आहेत. मला खूप अभिमान वाटतोय. इथं असणारे रणजित दादा असतील, इथं असणारे विठ्ठलरावजी कोराटे साहेब असतील आणि इथं असणारे आमचे नाथाजीराव पाटील असतील, हे तिघही त्या ज्या प्रशासकांनी जो काय दर दिला त्यावेळेला होतं. काय झालं होतं? 4.5 लाख क्रशिंग झालं होतं. 4.5 लाखाच्या क्रशिंगला त्यावेळेला तत्कालीन काळामधल्या प्रशासकीय मंडळानं एका बाजूला टना पाठीमागे FRP प्लस 305 रुपये दिले होते, दुसऱ्या बाजूला कामगारांचा पगार सोडून सुद्धा 5,000 रुपये एक्स्ट्रा बोनस दिला होता. 5,000 रुपयेचा बोनस दिल्यानंतर सुद्धा तोडणी ओढणीचे सगळे पैसे दिले होते. आणि त्याच्याही पलीकडचा मुद्दा आणखीन असा होता की त्या तोडणी ओढणीमध्ये आणखीन 31 रुपये राहिले होते, शिल्लक राहिले होते. ते शिल्लक राहिलेले पैसे सुद्धा FRP प्लस 305 नंतर आणखीन वाढवून दिले होते. याला म्हणायचं लई भारी कारभार, याला म्हणायचा लई भारी कारभार. काल सुद्धा अजितदादा पवार साहेबांनी टना पाठीमाग 500 रुपये वाढवून दिले. कशामुळे दिले? बाय प्रॉडक्ट्सचा फायदा फक्त सभासदांना दिला पाहिजे, हा जो काही एकूण नियम आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या साखर कारखानदारीमधल्या सगळ्यात अभ्यासू नेतृत्व म्हणून राज्यात आणि देशात गणलं जातंय. त्यांनी सुद्धा सातत्यानं सांगितलंय की अलीकडच्या काळामध्ये साखरेबरोबर इतर सगळे जे बाय प्रॉडक्ट्स कारखान्याचे आहेत त्याच्यावरती सुद्धा ह्या सगळ्याचा हिस्सा आहे. आमचे जाधव गुरुजी आम्हा सगळ्यांना नेहमी मार्गदर्शन करायचे आणि त्यावेळेला RSFचं सूत्र आम्ही बघितलं आणि त्या RSFच्या सूत्रामधनं सुद्धा आमच्या लक्षात यायला लागले की बिद्री कारखान्यानं प्रचंड फसवणूक आम्हा सगळ्यांची केली. कुठं फसवणूक केली? मालोजीराजे रोड ट्रान्सपोर्ट नावाची इंदापूरची कंपनी आहे, 4 कोटी रुपये त्यांनी दाखविलेत. त्या 4 कोटी रुपयाचा खर्चाला आजपर्यंत ती कंपनी कुठं आहे माहीत नाही. संचालकांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजेत, परंतु कालपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नव्हती. एक बोगस कंपनी काढून 4 कोटी रुपये लुटले. 4 कोटीनंतर आजपर्यंत किमान 8 कोटी रुपये त्याच्यावरती व्याज पडले, पण त्याच्यावरती काहीच काम झालं नाही. कालपर्यंत सुद्धा 2 ते 3 जाहिराती दिल्या गेल्या, आपण सगळ्यांनी बघितल्या असतील. एक जाहिरात आली, मानधनधारक कुस्त्या, बिद्रीच्या प्रगती, बिद्रीचे एकूण सगळं प्रगती आणि KP पाटील भारी अशी जी काही जाहिरात होती, त्या जाहिरातीतला एक मुद्दा होता मानधनधारक कुस्त्या बिद्रीने चालू केले. आमच्या सगळ्या व्यासपीठावरचे बरेचसे लोक सुद्धा, परागटे साहेब आपण गेलो असेल, बिद्री कारखान्याच्या दारात सगळ्या पैलवानांना उपोषणाला बसावं लागलं होतं. आम्ही सगळेजण सुद्धा गेलो. त्यांचा आग्रह होता की आम्ही MDला बोलावं. आम्ही म्हटलं की आम्ही MDला बोललो तर तो चालू करणार नाही. 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष एका बाजूला सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीनं मानधनधारक कुस्त्यांचा काम चालू करायला पाहिजे होता, एकूण सगळा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे होता, काही केलं नाही. पण निवडणूक आली की दर वाढवून देतोय, निवडणूक आली की कुस्ती चालू होते, निवडणूक आली की ऊस विकास कार्यक्रम सुद्धा सुरू होतोय. अनेक सभांमधून ज्यावेळेला राजे समरजित सिंग गाडगे साहेब आता आम्हाला सांगतायत, साहेब आम्ही सुद्धा आमच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी तेच करतोय. मी एका बाजूला विधानसभेत काम करत असताना आमदार म्हणून काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून 60 टनाचा प्रोग्राम आम्ही घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं. अनेक शेतकऱ्यांना VSIला पाठवलं, अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या पाडेगावच्या ऊस संशोधन केंद्रात असेल, लखनौच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये असेल. आता तरी मी आत्मामधल्या प्रोग्राममधून साधारणतः 3,300 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी समजून घेऊन त्या सगळ्या शेतकऱ्यांनी अधिक प्रगत व्हावं आणि आर्थिक एकरी उत्पन्न वाढवावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आमदार आहोत, आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही करतोय, हे आमचं कर्तव्य आहे. पण त्याच्याही पेक्षा ज्यांचा सगळा व्यवसायच ऊसावरती अवलंबून आहे त्यांची जबाबदारी अधिक आहे.
त्यांनी हे काम अधिक चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, पण यातलं कुठलंच आजपर्यंत केलं नाही. फक्त निवडणूक आल्यानंतर मात्र आदरणीय ए वाय पाटील साहेबांनी सांगितलं तसं शेवटच्या दिवशी संजीव मानेंना बोलवायचं, 10 मिनिटं संजीव मानेंचं मार्गदर्शन आणि त्याच्यापेक्षा 1.5 तास नंतर मात्र KP साहेबांचं लय भारी मार्गदर्शन, ह्याच्यामध्येच ऊस विकास कार्यक्रम गेला. ह्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं ज्या पद्धतीनं चुकीचं काम केलं गेलं त्या सगळ्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही टेस्ट ऑडिटची मागणी केली. टेस्ट ऑडिटच्या मागणीनंतर मात्र सगळेच्या सगळे हतबल झाले. अतिशय योग्य अयोग्य पद्धतीच्या भूमिका घ्यायला लागले. काही लोकांना वाटलं की कारखानदारीमध्ये आम्ही सगळे अडथळे आणतोय काय. अहो, आमच्या हिश्श्याचं आमच्या कामाचे पैसे द्यायला सुद्धा तुम्हाला जर जमत नसतील तर त्याचा हिशोब मागितल्याशिवाय एक सभासद म्हणून एका कामगाराचा मुलगा म्हणून ती आमची जबाबदारी. आणि तेच ज्या वेळेला मी करायला गेलो त्यावेळेला बघता बघता माहोल तयार झाला. आपण सगळेजण ताकदीनं शक्तीनं हे परिवर्तन करायसाठी निघालोय. हे परिवर्तन निश्चितपणानं होणार आहे. टेस्ट ऑडिटच्या माध्यमातून या सगळ्याची कारवाई होणार आहे. मोलॅसिस फक्त मुश्रीफांच्याच कारखान्याला का जातंय याचा हिशोब सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. माझं फक्त त्यांना एकच विनंती होती. सातत्यानं आम्ही जाधव गुरुजींच्या माध्यमातून त्यांना सांगत होतो. काय सांगत होतो? आमचे 3 मुद्दे आहेत. ह्या 3 प्रश्नांची उत्तर द्या. त्यांचा फक्त एकच मुद्दा असायचा, 50 खोके एकदम ओके. माझी त्यांना जाहीरपणा नावा नाही. अहो 50 म्हणू नका, 500 खोके एकदम ओके म्हणा, पण या 3 प्रश्नांचं उत्तर द्या. कारण बिद्री कारखान्याची निवडणूक या 3 मुद्द्यांच्या मध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं कारखान्याच्या सभासदांची लूट केली, चिठ्ठीवरच्या पोरांचं हाल केलं, सगळ्या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या निमित्तानं, सगळ्या ऊस विकास कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड लोकांना त्रास दिलाय. माझी तुमच्या ग्रामदेवत अंबाबाईच्या चरणी आणि तुमच्या सगळ्यांना शपथ आहे या मुरगुडातल्या सगळ्या लोकांना. कारण मी ज्या वेळाला फिरलोय त्यावेळेला दादा लोक एवढंच म्हणतायत, अख्ख्या मुरगुडमध्ये एकच विषय आहे, तोडणी कार्यक्रमानं बिद्री लोकच्या सगळ्या सभासदांना हैराण करून सोडले. अरे मग कुणासाठी चालला कार्यक्रम? ऊस लय भारी दर हे सगळं कुणासाठी चाललं? जर तुमचा ऊसच आमचा तुम्ही नेत नसाल तर तुम्ही किती प्रचंड अशा पद्धतीचा त्रास आमच्या सभासदांना दिलाय. त्या सगळ्याचा हिशोब अंबाबाईच्या साक्षीनं शपथ घेऊन आपण उद्याच्या 3 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हिशोब करूया, परिवर्तन करूया, अशा पद्धतीची विनंती करतो. हे परिवर्तन करत असताना व्यासपीठ बघितल्यानंतर मला नाथाजीराव कधी कधी गंमत वाटते. 5 वर्षांपूर्वी जीवाचा आकांत करून आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल केलं. हेच ए वाय पाटील साहेब आणि हेच ए वाय पाटील साहेब आम्ही 6-7 शीट, मला वाटतं 6 ते 7 शीट घेऊन दादा आम्ही पलीकडच्या बाजूला बसलो होतो. आदरणीय दिनकरजी जाधव होते, आदरणीय सगळीच मंडळी होती. पलीकडच्या बाजूला रेस्ट हाऊसवरती आमची पत्रकार परिषद घ्यायची होती. 9-10 वाजता सगळे दौरे बंद करून आम्ही आलो होतो. आणि काका तोपर्यंत मला वाटते संजय बाबा घाडगे आले असतील. बाबा म्हटले, अहो पलीकडे कुठली पत्रकार परिषद चालू आहे? मी म्हटलं कसली पत्रकार परिषद? अहो मला वाटलं तिकडंच आहे म्हणून मी तिकडे निघत होतो. बघतो तर पलीकडं आदरणीय यांची युवाई पाहुणे सुरेशरावजी हळवणकर साहेबांनी चंद्रकांत दादांची शिष्टाई केली. आणि बघता बघता आमची निवडणूक जिंकत आलो होतो. पण पलीकडच्या बाजूला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा झाला त्यामुळे तिकडच्या बाजूला गेले. आज व्यासपीठ बघा, आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला मुन्ना महाडिक साहेब, दुसऱ्या बाजूला समरजित गाडगे साहेब, तिसऱ्या बाजूला आदरणीय अमल महाडिक साहेब आणि नाथाजीरावांच्या बरोबर असे अनेक लोक या भारतीय जनता पक्षाचे सगळेच्या सगळे व्यासपीठाबरोबर नाही प्रचंड मेहनत घेऊन काम करतायत. ए वाय पाटील साहेब तर आमच्याबरोबर नव्हतेच. ए वाय पाटील साहेब ज्या पद्धतीने आले त्यामुळे राधानगरीमध्ये ज्या पद्धतीचा प्रचंड अशा पद्धतीचे सुनामी लाट आलेले आहे त्या सगळ्यांमुळं परिवर्तनामधला अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्ही सगळेजण आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली लढलो. त्यावेळेला 1000, 1500, 1200, 2000चा फरक होता. सुमित चौगले साधारणतः 700 आणि नांदेकर साहेब 700च्या फरकावर होती. 2000च्या आसपास सगळं पॅनेल आमचं केलं. आज व्यासपीठ बघितल्यानंतर निश्चितपणानं 2000च्या प्लस 12,000 आम्ही पुढे आहोत आणि सभासदांचा विश्वास आमच्याबरोबर आहे. त्यामुळे निश्चितपणाने हे निवडणुकीतलं परिवर्तन आपण सगळेजण करणार आहोत. ह्या सगळ्या परिवर्तनासाठी आदरणीय चंद्रकांत दादांसारखा अत्यंत जबाबदार माणूस सुद्धा प्रत्येक सभासदांपर्यंत, प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर सांगतायत. छोट्या मोठ्या घरात आमच्यासारख्या आमदारला सुद्धा वाटतं यांच्यावर कशाला जायचं, पण दादांचं तसं नाही. चला अरे आपला मुद्दा समजून सांगायचा, आपला कार्यकर्ता आहे, आपला मित्र आहे ना, त्या सगळ्यांकडे जायचं. ही जी भूमिका ते घेत आहेत त्या सगळ्या भूमिकेमुळं आमच्या सगळ्यांच्या एकूण परिवर्तनाच्या कामामधलं प्रचंड मोठं काम होतंय. लोकांचा विश्वास वाढतोय. ज्यावेळेला चंद्रकांत दादांसारखा माणूस आमच्या पाठीमागे आहे त्यावेळेला हिमालयासारखी ताकद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे. याचा विश्वास सगळ्या सभासदांना वाटतोय. आणि दादा मी आपल्या साक्षीनं सांगतो, इथं असणारे मुन्ना महाडिक साहेब आणि पलीकडच्या बाजूला बसलेले समरजित सिंग राजे घाडगे साहेब, आमचं निवडणुकीतलं सगळंच्या सगळं प्रचार काम हे आरोप प्रत्यारोपाचं नाही आहे. कारखानदारीमध्ये काय करावं याचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं उदाहरण, कारखानदारीत कशा पद्धतीनं पुढे जावं.
अर्थकारण कारखानदारीतनं कसं समृद्ध करावे अशी जी काही भाषणं आहेत ते बघितल्यानंतर अनेक लोक आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचे आणि समरजितसिंग गाडगे साहेबांचे फॅन झाले. मला वाटतं अलीकडच्या काळात ह्या फॅन फॉलोअर त्यांचं वाढलं असेल. एवढं चांगलं काम बेदरीच्या परिवर्तनातून निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं अर्थकारण करणारे नवीन राजकारणी सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत. हे दादा तुमच्यामुळे आम्हाला मिळालं. आता आमच्या दादांचं कौतुक करतो. आमच्या दादांच्या अंगात बेदरीच येत नव्हती. मला कधी कधी राग यायचा. अहो आम्ही मंडलिक साहेबांचे कार्यकर्ते, आम्हाला सगळ्यांना वाटायचं की आम्ही मंडलिक साहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना वाटायचं काय वाटेल ते होते पण लढायचं. पण दादा जरा म्हणायचे अरे बघ जरा बिनविरोध करतोस काय पण. तू मला म्हणायचं पण दादा पलीकडच्या वेळेला ज्या पद्धतीनं लोक आपल्याला मंडलिक नाही मांडलिक करायला निघाले, तुम्ही फक्त शड्डू मारा, अख्खा जिल्हा तुमच्याबरोबर आहे. एवढंच तुम्हाला सांगतो, तुमच्याबरोबर सगळा जिल्हा आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तुम्ही चुणूक दाखवली. फक्त एक अदानीने अंबानीला ज्या पद्धतीनं सल्ला दिला, बघता बघता टोपी कुणाला बसली अख्खी निवडणूक संपेपर्यंत कळालं नव्हतं. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. फक्त तुम्ही नेतृत्व करा, लोक तुमच्या बरोबर आहेत. आता या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून परिवर्तन अटळ आहे. आपण सगळ्यांनी ताकदीनं शक्तीनं प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं निर्धार करून उद्याची निवडणूक कप बशी आणि कप बशी 1 ते 25 कप बशी अशा पद्धतीचा निर्धार करून सगळ्या मुरगुडकरांच्या पासून जयसिंगरावजी भोसले साहेब तुमचं राजेकांत जमादारांचं कौतुक कुणाकुणाचं करावं, शब्द अपुरे पडतात. कारण आमचा पॅनेलमध्ये उमेदवारच चौगले साहेब नाही. पण तरी सुद्धा या मुरगुडात मतं कमी पडणार नाहीत अशा पद्धतीचा विश्वास ज्यावेळी नामदाररावजी मेंढके साहेब आपण देत आहे त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते की ही मंडलिक साहेबांची सेना आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी गावागावातल्या प्रत्येक माणसाला सभासदाला अत्यंत चांगल्या पद्धतीने पटवून देऊन ही निवडणूक यशस्वी करण्याचा निर्धार करूया आणि 3 तारखेला याच चौकात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.